मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम म्हणजेच महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम ही महाराष्ट्र शासनाची ITI नंतर अप्रेंटिसशिप पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा मानधन देण्यासाठी आणलेली योजना आहे. आता या योजनेमध्ये मार्च 2025 पर्यंत मॅक्झिमम विद्यार्थ्यांना फंड डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. पण मार्च नंतर जर बघितलं जवळपास 8 एप्रिल ते 11 एप्रिलच्या दरम्यान एक शेवटचा टप्पा पेमेंटचा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी एकही रुपया जमा झालेला नाही. त्यानंतर खूप सारे विद्यार्थी प्रश्न करत असतात की माझा 2 महिने झालं क्लेम पेंडिंग आहे तसाच आहे. त्यानंतर माझा क्लेम सबमिट केलेला आहे पण त्याचं काय होतंय मला माहिती नाही. तर असे खूप सारे प्रश्न आहे जे वेळोवेळी आपल्याला नेहमी कमेंट आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्याला विचारले जातात. तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये या सर्वांचं कारण काय आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम मध्ये फंड डिस्ट्रीब्यूट होण्या या ठिकाणी आता थांबलेले आहे. त्याचं रिझन काय आहे आणि ते कधीपर्यंत येऊ शकतात याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ते पाहिलेले आहे. जर ते विद्यार्थी पाहिले नसेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथून तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओ पाहू शकता. कारण की त्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेले तेच या ठिकाणी आज होताना दिसत आहे. ते आता नवीन क्लेम सबमिट करतायत तर त्यांना या ठिकाणी प्रोसेस माहिती नाही आणि असे खूप सारे प्रश्न हे आपल्याला व्हॉट्सअपद्वारे या ठिकाणी येत आहेत. कमेंट बॉक्स मध्ये तेच प्रश्न येत आहेत आणि विद्यार्थी या ठिकाणी जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थ्यांना अजून एम-ए-पी-एस क्लेमची योजना ही समजलेली नाही. आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये शॉर्ट मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला या एम-ए-पी-एस क्लेमची प्रोसेस आणि याची डिटेल्स संपूर्ण माहिती मिळेल. तर बघा, सर्वात प्रथम जे विद्यार्थी आता अप्रेंटिसशिप करत आहेत किंवा ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता क्लेम सबमिट करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही क्लेम सबमिट करता, क्लेम सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम स्टेटस मध्ये शो होईल क्लेम राईज्ड. म्हणजे विद्यार्थ्याचं काम आहे फक्त क्लेम सबमिट करणं. आता त्यानंतर जी प्रोसेस आहे ती तुमची जाणार आहे इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे त्या ठिकाणी, त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट, किंवा हे जे हाताळण्याचं काम करणार आहे तो तुमचा HR. आता हे तुमचा क्लेम या ठिकाणी सबमिट झालेले, तुम्ही क्लेम सबमिट केल्याच्या नंतर क्लेम स्टेटस होता क्लेम राईज्ड. आता ज्यावेळेस तुमचा क्लेम त्या इस्टॅब्लिशमेंट कडे जाईल, HR कडे जाईल, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्याकडे 3 ऑप्शन असतात. एक, तुमचा जो क्लेम सबमिट झालेला आहे तर त्याला ऍक्सेप्ट करणं, तुम्ही जे क्लेम सबमिट केलेले त्याला रिजेक्ट करणं, किंवा त्याला रेक्टिफाय करणं. आता या 3 ऑप्शन पैकी जे तुम्हाला प्रोसेस दिसेल ते तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. जसं की तुम्हाला जर तुमचा क्लेम सबमिट केल्याच्या नंतर क्लेम राईज होतं, जर तुमच्या क्लेमला अप्रुव्हल दिला असेल तर अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट अशा प्रकारचा क्लेम स्टेटस तुम्हाला पाहावेस मिळेल. जर तुमच्या इस्टॅब्लिशमेंटने तुमचा क्लेम रिजेक्ट केला असेल तर रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट दिसेल. त्यानंतर तुमच्या क्लेम जर रेक्टिफाय केला असेल, रेक्टिफाय बाय इस्टॅब्लिशमेंट अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी शो होईल. जर तुमचा क्लेम इस्टॅब्लिशमेंटने अप्रुव्हल केला असेल तर तुमचा क्लेम हा नेक्स्ट लेवलला जाणार, म्हणजे तुमचा RO लेवलवर जाणार आहे. जर तुमच्या इस्टॅब्लिशमेंटने तुमचा क्लेम हा रिजेक्ट केला असेल तर तुम्हाला परत न्यू क्लेम सबमिट करायचा आहे, आणि रेक्टिफाय जर केला असेल तर त्या क्लेम मध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची आहे. तर ही जी बेसिक प्रोसेस आहे ते तुम्हाला आता समजणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम समजून घ्या, तुम्ही क्लेम सबमिट केला, त्यानंतर तुमचा क्लेम HR कडे गेला, त्या इस्टॅब्लिशमेंट कडे गेला, त्या ठिकाणी त्याच्याकडे 3 पर्याय आहेत. त्यांनी अप्रूव्ड केला तर त्या ठिकाणी अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट दिसेल, आणि रिजेक्ट केला तर रिजेक्ट दिसेल आणि किंवा रेक्टिफाय दिसेल. जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा रिजेक्ट किंवा रेक्टिफाय जर दिसत असेल तर तुम्हाला परत क्लेम भरणं गरजेचं आहे, आणि त्या ठिकाणी अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट दिसत असेल तर तुमचा क्लेम हा जाणार तुमच्या आता RO कडे. आता तुम्ही क्लेम सबमिट केलेले, सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या कंपनीने त्याला अप्रूव्ड दिलं, आणि महत्वाचा मुद्दा आता तुमचा आता या ठिकाणी RO. आता मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात की RO अप्रूव्हल होत नाही. आता RO अप्रूव्हल का होत नाही याचं मॅक्झिमम कारण जे आहे, तर मागच्या काही दिवसांमध्ये हे जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत त्यांचे काही बदल्या झालेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये नवीन चार्ज घेणं चालू आहे. RO अप्रूव्हल आजही चालू आहे पण स्लो पद्धतीने. हे याची संपूर्ण माहिती मी ऑलरेडीच म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी सांगितले होते. मॅक्झिमम विद्यार्थी आपले व्हिडिओ पूर्ण कधी न पाहिल्यामुळे तुम्हाला याची कन्फ्युजन या ठिकाणी निर्माण होतं. तर बघा, RO अप्रूव्हल चालू आहे. आता असं आपण समजून घे, तुमचा क्लेम हा RO कडे गेलेला आहे. RO कडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत त्याला 3 ऑप्शन त्या ठिकाणी दिसतात. एक,
तुमचा जो काही क्लेम सबमिट केलेला आहे त्याला अप्रुव्हल करणं किंवा त्या क्लेमला रिजेक्ट करणं किंवा रेक्टिफाय करणं. जर तुमचा आरओ लेवल वरून क्लेम हा रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला परत भरावं लागतं. जर तुमचा क्लेम रेक्टिफाय झाला असेल तर त्याला परत दुरुस्ती करावं लागतं. जर तुमचा क्लेम हा अप्रूव्ड बाय आरओ जर दिसत असेल तर त्याची पुढची जी स्टेज या ठिकाणी राहणार आहे तर ते स्टेज आहे तुमचा क्लेम स्टेटस तुम्हाला पेंडिंग मध्ये दिसेल. ज्या वेळेस तुमचा क्लेम हा आरओ कडून अप्रुव्हल होईल त्यावेळेस तुमचा क्लेम हा स्टेटस बघितलं तर पेंडिंग मध्ये जाईल. आता खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजन होत असतात की आता पेंडिंग मध्ये गेल्यामुळे माझे पैसे येतात का येणार नाहीत. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा क्लेमचा स्टेटस आजही पेंडिंग मध्ये आहे अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळतील. आता ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस अजून पेंडिंग मध्ये गेला नाही तर मी जी काय प्रोसेस सांगितली तर त्या प्रोसेस मध्ये कुठं आहे ते तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे. मी परत एकदा या ठिकाणी सांगतो, जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा रिजेक्टेड बाय आरओ दिसत असेल तर तुम्हाला परत या ठिकाणी क्लेम करायचा आहे. जर तुमचा क्लेम स्टेटस हा रेक्टिफाय जर दिसत असेल तर परत तुम्हाला त्या क्लेम मध्ये दुरुस्ती करायची आहे. तर हे महत्वाचे रिझन आहे ते तुम्हाला यामध्ये चेक करून घेणं गरजेचं आहे. जर तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये असेल तरच तुम्हाला पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. म्हणजे पैसे यायसाठी जर बघितलं तर तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये असणं गरजेचं आहे. आता पेंडिंग म्हणलं तर असं विद्यार्थी विचार करतात की माझा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये पडलेला आहे, मग आता माझे पैसे कधी येतील. की क्लेमचा स्टेटस तुमचा अप्रूव्ड झाल्या झाल्या या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट होत नाहीत. महत्वाचा मुद्दे, ज्या विद्यार्थ्यांचे क्लेमचे हे आरओ अप्रूव्ड झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे क्लेम एका स्टेजला जाऊन क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये दाखवलं जातं. जे जे तुमचे क्लेम आहेत पेंडिंग मध्ये आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे पैसेही येऊन जातात. ज्या विद्यार्थ्यांचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये आहे तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. तुमचं ज्यावेळेस बजेट येईल या एमएपीएस क्लेम कडे त्यावेळेस तुम्हाला सर्व पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील. आता पैसे जमा होण्यासाठी महत्वाची अट या ठिकाणी आहे तुमचा आधार सीडिंग. तुमच्या कुठल्याही बँकेला या ठिकाणी आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. जर प्रॉपर पद्धतीने जर आधार सीडिंग जर कुठल्याही बँकेला जर लिंक असेल तर तुम्हाला तुमचे पैसे हे ज्यावेळेस एमएपीएस क्लेम कडे बजेट येईल त्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होईल. जर तुमचा जर आधार सीडिंग जर व्यवस्थित नसेल पेमेंट हे तुम्हाला फेल्ड झालेलं दिसेल. आता हे पेमेंट फेल्ड होऊ नये म्हणून तुम्हाला आजच आधार सीडिंग कुठल्याही बँकेशी ऍक्टिव्ह असणं करून घेणं गरजेचं आहे. तर हे जे काही तुम्हाला सांगितलं ही एमएपीएस क्लेमची संपूर्ण प्रोसेस आहे. आता एवढे सारे विद्यार्थी आपल्याला मेसेज आणि कमेंट बॉक्स मध्ये इतके सारे कमेंट करत असतात की एमएपीएस क्लेमचे डिटेल व्हिडिओ प्रत्येक टॉपिकवर ऑलरेडी आपण अपलोड केलेले त्याची प्लेलिस्ट ही बनवलेली आहे. ते सर्व व्हिडिओचे लिंक आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जे प्रॉब्लेम आलेले त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही करून घेऊ शकता. मॅक्झिमम 90% लोकांचा एकच मुद्दा आहे की या ठिकाणी पेमेंट कधी येईल. तर मित्रांनो, पेमेंट येण्यासाठी गव्हर्नमेंट कडे आज बजेट उपलब्ध नाही. ज्या दिवशी तुम्हाला गव्हर्नमेंट कडे बजेट उपलब्ध होईल त्याची अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचं काम करेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. कारण की ज्यावेळेसही मी लेटेस्ट व्हिडिओ अपलोड करेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळेल. आता मॅक्झिमम विद्यार्थी असं सांगत असतात की ही योजना बंद झाली का? तर ही योजना अजूनही बंद झालेली नाही. तर तुम्हाला पैसे येजोस्तोवर वाट पाहण्यापेक्षा आजच तुमचा क्लेम हा सबमिट करा. सबमिट करून तुमचा जे आरओ लेवलवरची अप्रूव्हल आहे, इस्टॅब्लिशमेंटची अप्रूव्हल आहे, ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये गेला, मग शांत बसायचं आहे. ज्या दिवशी या गव्हर्नमेंटकडे बजेट येईल त्यावेळेस हा फंड डिस्ट्रीब्यूट तुम्हाला या ठिकाणी होऊन जातील. मॅक्झिमम विद्यार्थी आजही क्लेम न करता तशाच पद्धतीने बसलेले आहेत की आता या ठिकाणी पैसे येणार नाहीत. जे विद्यार्थ्यांना पैसे आले ते आले, आज पैसे येणार नाहीत असं विचार न करता प्रत्येकाने या ठिकाणी क्लेम सबमिट करायचंय. तुम्हाला क्लेम सबमिशन साठी काही अडचणी येत असतील तर मला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता. तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचे या चॅनलच्या माध्यमातून आपण काम करत असतो. तुमचा जर क्लेम सबमिट होत नसेल, वेळोवेळी या ठिकाणी रिजेक्ट होत असेल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आपण क्लेमही या ठिकाणी सबमिट केलेले आहेत आणि ते लवकरात लवकर अप्रुव्हल सुद्धा झालेले आहेत. जर तुमचा क्लेम या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे सबमिटच केलं नाही तर तुमचा क्लेम हा रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होतच राहणार आहे. जे काही डीबीटीच्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन नुसार जर तुम्ही जर क्लेम सबमिट केलं तर तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणारच नाही. तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी क्लेम सबमिट करत नाही म्हणून तुमचा क्लेम हा नेहमी रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होत असतो. कशा पद्धतीने क्लेम करायचं, रिजेक्ट झाला तर काय करायचं, रेक्टिफाय झाला तर काय करायचं याची संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण या चॅनलवर अपलोड केलेली आहे. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला हीच प्रोसेस या ठिकाणी काय असते या ठिकाणी अशा प्रकारचे कमेंट या ठिकाणी करत असतात. ज्या विद्यार्थ्यांचा पेमेंटचा प्रॉब्लेम आहे, ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे तर
त्यांनी या ठिकाणी निश्चिंत बसायचं आहे, काही काम करायचं नाही. कारण की आता तुमच्या हातातलं काम हे संपूर्ण संपलेलं आहे. आता ज्यावेळेस डी-बी-टीकडे बजेट येईल त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. पेमेंट फेल होऊ नये म्हणून तुम्हाला आज तुमचा आधार सीडिंग व्यवस्थित बँकेला करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 2 अकाउंट असतील तर कुठल्यातरी दुसऱ्याच अकाउंटला या ठिकाणी पेमेंट जाऊ नये म्हणून तुमचा कुठल्यातरी ॲक्टिव्ह बँकेला म्हणजे चालू बँकेला आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या एम-ए-पी-एस क्लेममध्ये तुमचा क्लेम सबमिशन ते किंवा तुमचा अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.